नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमीविषयी जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मामध्ये रामनवमीचा दिवस खूप खास मानला जातो, कारण या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता. पुराणकथानुसार चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला कौशल्या यांनी श्रीरामांना जन्म दिला होता. त्यामुळे हा दिवस रामाजींचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामनवमी ही चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी येते. चला तर मग जाणून घेऊया नवमी कशी आणि का साजरी करतात. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील 9व्या दिवशी माँ दुर्गा आणि भगवान राम यांच्या पूजेला विशेष महत्त्व असते असं मानलं जातं की भगवान रामांनी युद्ध जिंकण्यासाठी देवी दुर्गेची पूजा केली होती. म्हणून नवरात्रीच्या नवमीला देवी दुर्गा आणि भगवान राम दोघांचीही पूजा केली जाते. हिंदू धर्मात भगवान राम आणि त्यांचे 3 भाऊ यांचा जन्म कसा झाला याची एक पौराणिक गोष्ट सांगितली जाते. त्यानुसार राजा दशरथाला 3 राण्या होत्या. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना मुलगा झाला आणि तेव्हा राजा दशरथांनी पुत्र यज्ञ केला. यज्ञातून निघालेली खीर 3 राण्यांना दिली गेली. काही काळानंतर राजा दशरथाच्या घरात आनंदाची बातमी आली, म्हणजेच 3ही राण्या गर्भवती झाल्या. त्यानंतर शुक्ल नवमीच्या दिवशी कौशल्या मातेने रामांना जन्म दिला. भरताला सुमित्रेने आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना देखील जन्म झाला. राजा दशरथाला आता त्याच्या वारसाला मिळालेले होते, म्हणजेच त्यांचे वारसदार त्यांना मिळाले होते. तेव्हापासून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला सांगायचं तर अगस्त्य संहितेत असं नमूद आहे की प्रभू श्रीरामांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा दुपारची वेळ होती. त्यावेळी पुनर्वसू नक्षत्र, कर्क लग्न आणि मेष राशी होती. शास्त्रात असं सांगितलं जातं की भगवान रामाच्या जन्माच्या वेळी सूर्य आणि 5 ग्रहांची शुभ दृष्टी होती. खास योग जुळून आलेल्या काळात राजा दशरथ आणि माता कौशल्या यांना मुलगा झाला होता. तुम्हाला सांगतो, गोस्वामी तुलसीदासांनी महाकाव्य रामचरित्र मानसाची रचना अयोध्येत याच शुभप्रसंगी सुरू केली होती. त्यामुळे अयोध्या शहर आणि राम भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे. भारतातच नाही तर परदेशातही हा सण भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो. सर्व रामभक्त आनंदाने जल्लोषाने हा सण अतिशय प्रेमाने साजरा करतात. आता जाणून घेऊया 2026मध्ये रामनवमी पूजा मुहूर्त आणि विधी. 2026मध्ये रामनवमी 26 मार्च गुरुवार रोजी साजरी केली जाईल. या दिवशी दुपारी 12:25 प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा साजरा करणे सर्वात शुभ मानले जाते. या दिवशी उपवास, रामायण पठण आणि रामदरबारी पूजा करून भगवान राम आणि माता सीतेचे आशीर्वाद घेतले जातात. नवमी तिथीला प्रारंभ होणार आहे 26 मार्च 2026 दुपारी 2:15. तसेच नवमी तिथी समाप्त होणार आहे 27 मार्च 2026 दुपारी 12:02. रामनवमीची पूजा घरात कशी करावी? पहाटे उठावे, ब्रह्ममुहूर्तावरती स्नान उरकून पूजेची तयारी करावी. एका पाटावरती पिवळे वस्त्र टाकून त्यावर श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. कलश स्थापन करावा. पूजा करताना देवाला हळद, कुंकू, चंदन, पिवळे फूल आणि तुळशीची पाने अर्पण करावी. आणि तुम्हाला जमेल तशी साध्या सोप्या पद्धतीत पूजा पूर्ण करावी. तसेच तुमच्याकडे वेळ असेल तर रामायणाचे पठण करावे किंवा जय सियाराम या मंत्राचा जप करावा. सर्वांनी न चुकता रामरक्षा स्तोत्र म्हणावे. रामायणाचे पठण करण्याआधी आपण स्वामी भक्त आहोत, त्यामुळे श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करावा. तसेच नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं 1 माळ जप करावा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.